तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपले मागचे व्हिडिओज बघून मला 2 मित्रांनी मेसेज केला होता. त्यापैकी एका मित्राचं असं म्हणणं होतं, की माझ्याकडे फुल बिझनेस प्लॅन आहे. फक्त इन्व्हेस्टमेंटची कमी आहे. मला इन्व्हेस्टमेंटसाठी सोर्स सांग. मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे, की कुठलाही बिझनेस टाकायच्या आधी आपल्याला त्या बिझनेसविषयी सगळं जाणून घेणं महत्त्वाचं असतं. कुठलाही व्यवसाय टाकताना आपल्याला आधी त्या क्षेत्रात स्वतः काम करावं लागतं आणि त्या क्षेत्रातील सगळी माहिती शिकून घ्यावी लागते. त्यानंतर आपल्याला त्या क्षेत्रात पाऊल टाकावं लागतं. तर मित्रांनो, आजच्या 2 महिन्यापूर्वी मी माझ्या सख्ख्या भावाला एक टी स्टॉलचा बिझनेस उभा करून दिला होता. तर जेव्हा मी त्याला तो व्यवसाय सुरू करून दिला, तेव्हा बरेच लोक माझ्याकडे आले आणि ते मला बोलले, की तुमच्याकडे एवढा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, तू एवढा वेल डेव्हलप्ड आणि वेल सेटल्ड आहे, तर तू तुझ्या भावाला या क्षेत्रात का टाकतोय? तर मित्रांनो, माझं असं करण्यामागचं कारण काय होतं? तर माझं आणि माझ्या भावाचं आधीच ठरलं होतं, की आपल्याला पुढे जाऊन एक व्यवसाय सुरू करायचा आहे. आता व्यवसाय सुरू करायचा म्हटला, तर व्यवसायाविषयी आपल्याला सगळं जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर माझा भाऊ मला सारखं येऊन असं म्हणायचा, की "दादा, मला बरेच लोकं येऊन चिडवताय, माझी मजा घेताय किंवा मला असं हलकट-सरकट ट्रीट करताय." तर तेव्हा मी त्याला एकच उत्तर दिलं, की "हे बघ, जर आपल्याला एक चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला आधी आपला अँगर आणि इगो हे कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. त्यासोबतच आपल्याला व्यवहाराचं ज्ञान आलं पाहिजे किंवा समोरच्या लोकांसोबत आपण कसं डील करतोय हे आपल्याला शिकता यायला पाहिजे. म्हणून आपण या बिझनेसमध्ये उतरलो आहे." असं मी त्याला उत्तर दिलं होतं. मित्रांनो, व्यवसायाविषयी अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्ही MBA करून शिकणार नाहीत, तर त्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात व्यवसायात उतरूनच शिकाव्या लागतील. मित्रांनो, व्यवसाय हा चहाचा असो किंवा एखादं कार शोरूम असो, जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीसोबत डील करता नाही आलं, तर तुम्ही ना चहा विकू शकाल, ना एखादी गाडी विकू शकाल. या गोष्टी शिकायला तुम्हाला सगळ्यात आधी बिझनेसमध्ये झिरो काय असतो हे समजून घ्यावं लागेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की जर तुमच्या डोक्यात एखादा चांगला बिझनेस प्लॅन असेल, तर तो डायरेक्ट एक्झिक्यूट न करता आधी तुम्ही त्या व्यवसायाविषयी जाणून घ्या. मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टला डिमांड आहे का नाही? किंवा आपले कॉम्पिटिटर्स कोण असणार आहे? ह्या गोष्टी शिकण्या खूप महत्त्वाच्या असतात. तर सगळ्यात आधी तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करा आणि त्यानंतर तुमचा व्यवसाय सुरू करा. आणि मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही व्यवसायात तुम्हाला अपयश हे कधीच मिळत नाही. तुम्हाला भेटतं तर फक्त काय? एकतर यश किंवा अनुभव. जर तुम्ही एखादा व्यवसाय टाकला आणि त्याच्यात जर तुम्हाला चांगली प्रोग्रेस दिसत नसली, तर तुम्ही कुठे चुकताय हे तुम्हाला आधी बघावं लागेल आणि त्या चुका तुम्हाला आधी सुधाराव्या लागतील. तेव्हाच तुमचा बिझनेस एक चांगल्या प्रकारे रन होईल. ॲट द एंड मी तुम्हाला एकच सांगतो, यशस्वी व्यक्ती तो नसतो, जो योग्य निर्णय घेतो. यशस्वी व्यक्ती तो असतो, जो घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करून दाखवतो.